आजच्या लेक्चरमध्ये आपला जो मुख्य विषय आहे म्हणजे पाली बौद्ध साहित्याअंतर्गत तो आपला विषय आहे वंश साहित्य। वंश साहित्य म्हणजे वंश जे आहे, वंश या शब्दाचा अर्थ होतो परंपरा। वंश या शब्दाचा अर्थ होतो परंपरा। आणि जे ग्रंथ, ज्या ग्रंथांचा संबंध बौद्ध धम्म बौद्ध तत्वज्ञानाशी आहे, असे जे ग्रंथ श्रीलंकेमध्ये निर्माण झाले, श्रीलंकेमध्ये निर्माण झालेले असे ग्रंथ ज्या ग्रंथांमध्ये पाली बौद्ध धम्म पाली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा सारांश आहे, धम्माचा सारांश आहे, ज्यांचा संबंध बौद्ध धम्माशी आहे, बौद्ध इतिहासाशी आहे, असे जे ग्रंथ श्रीलंकेमध्ये निर्माण झाले, अशा सर्व ग्रंथांचा समावेश वंश साहित्यामध्ये केला जातो। आणि त्यामुळे या वंश साहित्यातील ग्रंथांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। या वंश साहित्याचं महत्त्व काय आहे हे आपण थोडं जाणून घेऊया। हे सर्व ग्रंथ अत्यंत प्राचीन आहेत। या प्राचीन ग्रंथांमध्ये, या वंश साहित्याच्या ग्रंथांमध्ये आपल्याला बुद्ध धम्माचं तत्वज्ञान वाचायला मिळते। बुद्ध धम्माचा इतिहास या ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो। सोबतच हे सर्व ग्रंथ, या सर्व ग्रंथांचं लिखाणकाम, या सर्व ग्रंथांची निर्मिती श्रीलंकेमध्ये झाल्यामुळं या ग्रंथांमध्ये श्रीलंकेचा सुद्धा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो। म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या आणि बौद्ध धार्मिकदृष्ट्या आणि प्राचीन ग्रंथ असल्यामुळे या सर्व दृष्टीने वंश साहित्यांचं महत्त्व किती आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल। या वंश साहित्यामध्ये कोणते कोणते ग्रंथ येतात ते ग्रंथ आपण बघू। त्या ग्रंथामध्ये असलेले काही थोडी माहिती आपण शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करू, त्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू। वंश साहित्य म्हणजे काय? असे साहित्य जे बुद्ध धम्माशी निगडीत आहेत, इतिहासाशी निगडीत आहेत, ज्यांची निर्मिती श्रीलंकेमध्ये झालेली आहे। ठीक आहे, अशा सर्व बौद्ध ग्रंथांना, जे श्रीलंकेत निर्माण झाले, अशा सर्व बौद्ध ग्रंथांना वंश साहित्य असं म्हणतात। वंश साहित्य अंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या ग्रंथांचा समावेश होतो, असे एकूण 12 महत्त्वाचे ग्रंथ आहेत। त्यांची नावं आहेत दीपवंश, महावंश, चुल्लवंश, महाबोधिवंश, थूपवंश, दाठावंश, गंधवंश, सासनवंश, बुद्ध घोसानुसती, सद्धम्मसंगहो, अत्त नंगुली विहारस्य, छकेस धातुवंश, असे एकूण 12 महत्त्वपूर्ण जे ग्रंथ आहेत, जे मुख्य ग्रंथ आहेत, अशा 12 ग्रंथांचा समावेश या वंश साहित्यामध्ये केला जातो। हे सर्वच ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत। बऱ्याचशा ग्रंथांच्या नावाच्या शेवटी वंश आलेला आहे की नाही? वंश म्हणजे यावरून पण तुमच्या लक्षात येईल की हे ग्रंथ वंश साहित्यामध्ये सम्मिलित केलेले आहेत। वंश शब्द आला तर तो ग्रंथ कुठला असला पाहिजे? वंश साहित्यामध्ये असला पाहिजे। आणि वंश साहित्याची निर्मिती क्लिअरली श्रीलंकेमध्ये झालेली आहे, असं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं। तर अशा प्रकारे हे काही महत्त्वपूर्ण 12 ग्रंथांची नावं आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। वंश साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे दीपवंश। दीप याचा अर्थ होतो आइसलँड, द्वीप म्हणतो ना आपण, द्वीप आहे की नाही? समुद्राच्या मध्यभागात किंवा समुद्राच्या एखाद्या बाजूला मोठा असा खडक किंवा एक द्वीप असतो आहे की नाही, आइसलँड, त्याला द्वीप म्हणतात। तर हा जो द्वीप आहे, द्वीप म्हणजे द्वीप, द्वीप कोणता इथे? श्रीलंका। श्रीलंका सुद्धा हा एक द्वीप आहे, आइसलँड आहे। त्यामुळे श्रीलंका हा जो द्वीप आहे, या द्वीपाचा इतिहास ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतो तो ग्रंथ म्हणजे
दीपवंश आहे. म्हणजे हा जो दीपवंश आहे हा वंश साहित्यातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे असं म्हणतात. वंश साहित्यातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे हा दीपवंश आहे. हा दीपवंश ग्रंथ कोणी लिहिला त्या इतिहासामध्ये अनिश्चित आहे. एक म्हणजे अज्ञात कोणीतरी असेल, याचा लेखक कोण आहे माहिती नाही. कोणीतरी एका अज्ञात व्यक्तीने हा दीपवंश ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की भगवान बुद्ध 3 वेळेस श्रीलंकेला गेले होते. असं विचारू नका खरोखरच गेले होते का. आपण या ग्रंथांचा परिचय बघत आहोत. हे सगळे ऐतिहासिक ग्रंथ आहेत. या ग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहत आहोत. ठीक आहे. या ग्रंथात सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध हे त्यांच्या संपूर्ण जीवन काळामध्ये 3 वेळेस श्रीलंकेला गेले होते. अशा प्रकारचा इतिहास या दीपवंश ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. भिक्षू महेंद्र जे आपण बघितले ना की भिक्षू महेंद्र श्रीलंकेला धम्म प्रचाराकरिता गेले होते, तर त्यांचाही इतिहास या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल की कशा पद्धतीने भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेलेत, त्यांनी निवास केला, त्या ठिकाणी राहून त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला. हा सर्व इतिहास तुम्हाला या दीपवंश ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. यासोबतच या दीपवंश ग्रंथामध्ये आपल्याला राजांचाही म्हणजे श्रीलंकेमध्ये जे राजे होऊन गेलेत त्या राजांचाही इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासात सांगितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये असल्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये जो एक राजा होता, राजा विजय ज्याचं नाव होतं, त्या राजा विजयपासून तर राजा महासेनपर्यंतचा इतिहासही या दीपवंश ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. हा जो राजा विजय आहे या राजा विजयाचा एक इतिहास सांगितलेला आहे. असं सांगितलेलं आहे की जे आपलं जे भारत आहे, गुजरात जे आहे ना, गुजरात, भारतामध्ये आपलं जे गुजरात राज्य आहे, तर गुजरात राज्यामधला एक राजा होता सिंहबाहू. या सिंहबाहूचा हा पुत्र होता. कोण? हा राजा विजय. जरी हा श्रीलंकेचा राजा असेल पण याचा इतिहास सांगितला जातो की गुजरातमधल्या सिंहबाहू राजाचा हा पुत्र होता. हा जो विजय आहे हा गुजरातहून ताम्रलिपीला गेला. जे बंदर श्रीलंकेमध्ये आहे त्याला ताम्रलिपी बंदर म्हणायचे त्यावेळेस प्राचीन काळामध्ये. तो गुजरातहून ताम्रलिपी बंदरावरती म्हणजे श्रीलंकेला गेला आणि श्रीलंकेला जाऊन त्याने त्या ठिकाणी आपल्या राज्याची स्थापना केली. अशा प्रकारे तो श्रीलंकेचा राजा झाला. कोण? राजा विजय. आणि त्या राजा विजयपासून तर राजा महासेनपर्यंतचा इतिहास या दीपवंश ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. तेव्हा अशा प्रकारे हा जो राजा विजय होता, या राजा विजयचा जो पुढचा वंशज होता त्याचं नाव होतं देवनामपिय तिस्स. हे देवनाम हा शब्दप्रयोग तुम्हाला कुठं ऐकायला मिळतो का? सम्राट अशोकाला आहे ना. सम्राट अशोकाचा जेव्हा आपण इतिहास सुद्धा आपण काय म्हणतो, देवनाम प्रिय सम्राट अशोक म्हणतो की नाही. हे जे देवनाम प्रिय हा शब्द आहे हे एक प्रकारचं पद आहे. राजे लोक त्यावेळेस एक विविध पद आभूषण आपल्याला लावत असत की जेणेकरून त्या शब्दामधून त्या राजाचं राज्य शक्ती बळ हे प्रदर्शित होत असे. तर श्रीलंकेमध्ये हा जो राजा होता तिस्स, देवनाम पिय तिस्स, या राजाने हे जे नाव ग्रहण केलं होतं, यामुळे सम्राट अशोकाने सुद्धा आपल्या नावापुढे देवनाम पिय हा शब्द लावला होता. अशाही प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो. हे दोन्हीही राजे जे होते हे दोन्हीही राजे सारख्या काळातले आहेत. राजा विजयचा हा वंशज देवनाम पिय तिस्स हा ज्याप्रमाणे आपल्या नावापुढे म्हणजे देवांना प्रिय असलेला असे याचा अर्थ होतो. देवांना प्रिय असलेला राजा देवनाम प्रिय, तर अशा प्रकारची उपाधी सुद्धा
अशोकसुद्धा लावत असे. तर ज्या वेळेस असं म्हणतात की हा देवनाम पियतिस्स हा राजा राज्य करीत होता, त्या राजाच्याच राज्यकाळामध्ये भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले होते. सम्राट अशोकाने मुलगा महेंद्र म्हणजे भिक्षू महेंद्र यांना श्रीलंकेला धम्मप्रचारकरिता पाठवला. हा इतिहास आपण बघितला. ज्यावेळेस भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले होते तर इतिहासात सांगितलेलं आहे की ज्यावेळेस भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले होते त्यावेळेस हा राजा विजयचा वंशज देवनाम पियतिस्स ह्या राजाचा त्या ठिकाणी राज्य होतं. तसं म्हणतात की मग देवनाम पियतिस्स राजा याला अगोदरच सम्राट अशोकाने संदेशा पाठवला होता की अशा प्रकारचे आमच्याकडून दूत येत आहेत, भिक्षू येत आहेत, आणि त्यामुळे देवनाम पियतिस्स यांनी अतिशय श्रद्धापूर्वक भिक्षू महेंद्र यांचं स्वागत केलं, त्यांची राहण्याची व्यवस्था केली आणि तेथून मग धम्मप्रचाराला भिक्षू महेंद्र यांनी सुरुवात केली. तर याचा जो काळ निश्चित केला जातो इसवी सन पूर्व 247 तर इसवी सनाच्या पूर्व 207 म्हणजे सम्राट अशोकाचाच तो काळ आहे. त्या काळामध्येच राजा विजयचा हा वंशज देवनाम पियतिस्स हा राज्य करीत होता आणि देवनाम पियतिस्सचा पुढचा जो वंशज जो होता त्याचं नाव होतं राजा दुट्टगामिनी आणि राजा दुट्टगामिनीचा पुढचा वंशज आहे राजा वट्टगामिनी. राजा विजयचा वंशज देवनाम पियतिस्स, त्याचा वंशज राजा दुट्टगामिनी, दुट्टगामीचा वंशज राजा वट्टगामिनी आणि राजा वट्टगामिनीनेच बौद्ध धम्माची धम्मसंगायन धम्मसंगीती इसवी सनाच्या 26 श्रीलंकेमध्ये आयोजित केली होती आणि याच्याच कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा त्रिपिटक लिपिबद्ध करण्यात आलं या राजा वट्टगामिनीच्या काळात. कधी? 4th कॉन्फरन्स इसवी सन किती आहे 26 मध्ये. की राजा विजय हा गुजरातहून ताम्रलिपी बंदरावर गेला, श्रीलंकेमध्ये गेला, तिथे त्याने त्याच्या राज्याची स्थापना केली. त्याचा वंशज देवनाम पियतिस्स राजा झाला. देवनाम पियतिस्सच्याच राज्यकाळामध्ये भिक्षू महेंद्र श्रीलंकेला गेले होते. त्या देवनाम पियतिस्स राजाचा पुढचा वंशज राजा दुट्टगामिनी, त्याचा वंशज राजा वट्टगामिनी आणि राजा वट्टगामिनीच्याच कार्यकाळामध्ये बौद्ध धम्माची 4थी धम्मसंगीनी संपन्न झाली आणि पहिल्यांदा त्रिपिटक लिपिबद्ध करण्यात आला होता. हे ऐतिहासिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा दीपवंश ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ आपण बघूया, महावंश. तर महावंश याचा अर्थ काय घेतील आपल्याला? महावंश म्हणजे महान. महान कोण आहेत? भगवान बुद्ध आहेत. पण भगवान बुद्धांचा वंश कसा आहे, त्यांची परंपरा कशी आहे, या संदर्भामध्ये ऐतिहासिक विवेचन या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते. तर आता त्या नावाचाच त्याचा इतिहास आहे, महावंश. महावंश म्हणजे महा म्हणजे कोण? महान. महान कोण आहेत? बुद्ध आहेत. तर बुद्धाचा वंश म्हणजे बुद्धाची परंपरा कशी आहे तोच इतिहास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. बुद्धाची वंश परंपरेचा इतिहास तुम्हाला वाचायला मिळेल. त्यानंतर ज्या 3 धम्मसंगीती संपन्न झाल्या, महासांगिक जो संप्रदाय निर्माण झाला होता, दुसऱ्या धम्मसंगीतीमध्ये महासांगिकची स्थापना झाली होती ना, 2 गट तयार झाले होते. त्या महासांगिक संप्रदायाचा इतिहास हा सुद्धा आपल्याला या ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. त्याप्रमाणे दीपवंश ग्रंथामध्ये आपण ह्या सर्व राजांचा इतिहास बघितला. अगदी सेम ॲज इट इज महावंश ग्रंथात सुद्धा आपल्याला राजा विजयचा इतिहास वाचायला मिळतो. त्याचा वंशज देवनाम पियतिस्स, त्याचा आपल्याला इतिहास वाचायला मिळतो. दुट्टगामिनी जो आपण इथं बघितलेला दुट्टगामिनी, वट्टगामिनी, तर अशा ह्या संपूर्ण राजांचा इतिहास सुद्धा या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. महावंश ग्रंथात सांगितलेलं आहे की भिक्षू महेंद्र हे जे श्रीलंकेला गेले होते तर ते एकटे गेले नव्हते. त्यांच्यासोबत इतरही काही भिक्षू श्रीलंकेमध्ये गेले होते. त्या भिक्षूंचा नावांचा उल्लेख या महावंश ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. त्यांच्यासोबत हे 4 भिक्षू सुद्धा त्यांच्या सोबत होते. इद्धिय, उत्तीय,
संबल आणि अठ्ठसाल, तर अशा प्रकारचा पण एक इतिहास तुम्हाला महावंश ग्रंथामध्ये वाचायला मिळेल. या ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या ग्रंथात आणखी एक महत्त्वाचा पॉईंट उल्लेखित केलेला आहे की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 218 वर्षानंतर सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला होता. हे आपण मागच्या पण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि सम्राट अशोकाचा राज्याभिषेक यामध्ये 218 वर्षांचं अंतर आहे. हे आपल्याला या महावंश ग्रंथातून तो इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. तेव्हा हा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाचा ग्रंथ आहे चुल्लवंश. हा चुल्लवंश ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जो आपण महावंश ग्रंथ बघितला, या महावंश ग्रंथातील पुढील इतिहास जो महावंश ग्रंथ आहे, या महावंश ग्रंथामध्ये जेवढा इतिहास सांगितलेला आहे त्याच्या पुढचा इतिहास, उसके आगे का जो इतिहास है, इस चुल्लवंश में हमको पढ़ने के लिए मिलता है. जसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे, हा जो महावंश ग्रंथ आहे, या महावंश ग्रंथामध्ये 1 ते 37.50 चॅप्टर आहेत. म्हणजे अनुक्रमणिका. महावंश ग्रंथाची जी अनुक्रमणिका आहे 1 ते 37.50 पर्यंत आहे. आणि 37.50च्या पुढे 37.51 पासून पुढे मग जो इतिहास आहे, हा सगळा इतिहास तुम्हाला या चुल्लवंश ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महावंशाचे जे नेक्स्ट व्हर्जन नेक्स्ट कॉपी ते म्हणजे चुल्लवंश आहे. महावंशाचा इतिहास जिथे समाप्त होतो त्याचा पुढचा नेक्स्ट हिस्ट्री जो आहे ते चुल्लवंशामध्ये आपल्याला वाचायला मिळते. तर आता महावंशाचा इतिहास कुठे समाप्त होतो? इथपर्यंत आपण राजा महासेनपर्यंतचा इतिहास बघितला. राजा महासेनच्या नंतर म्हणजे आधुनिक काळापर्यंत 20व्या शतकापर्यंतच्या राजकीय आणि धार्मिक इतिहास आपल्याला चुल्लवंश या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. म्हणजे हे जे सर्व ग्रंथ आहेत, हे सगळे ग्रंथ किती ऐतिहासिक आहेत, प्राचीन आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. महाबोधिवंश याचे जे लेखक आहेत ते आहेत भंते उपतिस्स. महाबोधिवंश काय वाटते तुम्हाला, या ग्रंथामध्ये कोणाचा इतिहास असेल? या नावावरूनच तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की महाबोधिवंशामध्ये बोधिवृक्षाचा इतिहास आहे. तर बोधिवृक्षाच्या इतिहासामध्ये श्रीलंकेच्या संबंधित कोणती महत्त्वाची घटना आहे? या महाबोधिवंश पुस्तकामध्ये जो बोधिवृक्षाचा इतिहास सांगितलेला आहे, इतिहास कोणता असणार आहे मग? की बुद्ध घेऊन एक शाखा संघमित्र श्रीलंकेला घेऊन गेले, त्याच्यानंतर तिथे त्या बोधिवृक्षाचं रोपण झालं आहे की नाही. आजही तो बोधिवृक्ष त्या ठिकाणी आहे. तर इथे तुम्हाला संघमित्रा आणि बोधिवृक्षाचं रोपण हा इतिहास आपल्याला माहिती आहे की संघमित्रा बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेला घेऊन गेली होती आणि त्या ठिकाणी त्या बोधिवृक्षाच्या शाखेचं रोपण करण्यात आलं. आजही तो वृक्ष श्रीलंकेमध्ये आहे. आणि असं म्हणतात की पृथ्वीवर, या पृथ्वी तलावर सर्वाधिक प्राचीन वृक्ष कोणता असेल तर तो हा बोधिवृक्ष आहे, जो संघमित्रा घेऊन गेले होते श्रीलंकेमध्ये. तर महाबोधिवंश या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. सोबतच दीपंकर बुद्ध जे होऊन गेले, दीपंकर ते सिद्धार्थ गौतम, दीपंकर बुद्ध ते सिद्धार्थ गौतम बुद्धांपर्यंतचा इतिहास आपल्याला या महाबोधिवंश या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. अशा प्रकारे हा ग्रंथसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणखी एक ग्रंथ आहे थूपवंश. थूप याचा अर्थ होतो स्तूप, म्हणजे स्तूपांचा इतिहास. थूपवंश म्हणजे क्या? थूप यानी क्या? स्तूप. थूपवंश म्हणजे स्तूपांचा इतिहास. थूपवंश या ग्रंथामध्ये आपल्याला भगवान बुद्धांच्या अस्थींवर निर्माण झालेल्या 84,000 बुद्ध अस्थी स्तूपांचा इतिहास आपल्याला इथे वाचायला मिळतो. म्हणजे सम्राट अशोकाने जे 84,000 बुद्ध अस्थी स्तूप निर्माण केले
त्या स्तूपांचा इतिहास आपल्याला इथे वाचायला मिळतो. पण तत्पूर्वी सम्राट अशोकाचा काळ तर नंतरचा आहे. तत्पूर्वी आपल्याला हा इतिहास माहीत असेल की ज्या बुद्ध अस्थींचे एकूण किती भाग झाले होते. थूप वंशामध्ये आपण स्तूपांचा इतिहास बघत आहोत. थूप याचा अर्थ होतो स्तूप. स्तूपांचा इतिहास या थूप वंशामध्ये आपल्याला यासोबतच दीपंकर बुद्ध ते गौतम बुद्धांपर्यंतचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. यासोबत बुद्ध अस्थींचं विभाजन कशा पद्धतीने झालं त्याचाही इतिहास आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो. तर इथे सांगितल्याप्रमाणे किंवा ऐतिहासिक तथ्य असे आहेत, बुद्ध अस्थींचे एकूण 8 भाग झाले. कोणते कोणते भाग आहेत लिहून घ्या. ज्या लोकांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींवरती स्तूपांची निर्मिती केली. भव्य दिव्य स्तूपांची निर्मिती केली. ज्या लोकांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या ते आहे ज्या अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकप्पचे बोलीय, रामग्रामचे कोलीय, वेठदीपचे ब्राह्मण, कुशीनगरचे मल्ल आणि पावाचे मल्ल. अशा या 8 जणांना भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी प्राप्त झाल्या होत्या. एक इतिहास आपल्याला माहीत असेलच की अस्थींसाठी वाद सुरू झाला होता, मला अस्थी पाहिजे, मला अस्थी पाहिजे. तर मग द्रोण नावाचा ब्राह्मण पुढे आला आणि त्यांनी शांतीने सलोख्याने म्हणजे मैत्रीने या वादाचा निपटारा केला. आणि त्यांनी म्हणजे जो हा होता द्रोण ब्राह्मण, त्याच्याकडे असलेलं जे पात्र होतं त्या पात्राचा वापर करून भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले होते. याने सुद्धा हा जो 2 ब्राह्मण होता याला अस्थी तर मिळाल्या नाही, पण याच्याकडे ते पात्र होतं ज्या पात्राने त्याने अस्थींचं विभाजन केलं होतं. मग याने सुद्धा त्याच्या राज्यात जाऊन त्या पात्रावरती स्तूप निर्माण केला होता की हे पवित्र पात्र आहे, या पात्रानेच आपण भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थींचे विभाजन केले होते. त्यामुळे याने सुद्धा त्या पात्रांवर, ते जे पात्र होतं त्या पात्रावर स्तूपाची निर्मिती केली. हे संपूर्ण अस्थि विभाजनाचा संपूर्ण हा कार्यक्रम झाल्यानंतर थोडंसं उशिरा पिपली वनचे मौर्य लोक आले होते. ते आले पण तोपर्यंत ह्या सगळ्या अस्थींचं विभाजन झालं होतं. हे सगळेजण आपापल्या राज्यामध्ये निघून गेले होते. तर यांना केवळ राख मिळाली, अस्थी मिळाल्या नाही, केवळ यांना राख मिळाली. यांनी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्या राखेवर स्तूपाची निर्मिती केली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, जर इतिहास जर बघितला आपण तर भगवान बुद्धांच्या अस्थींवर एकूण 8 स्तूपांची निर्मिती झाली होती. स्तूपांची म्हणजे अस्थींवर, त्याला आपण अस्थिस्तूप म्हणूया. त्यानंतर द्रोण ब्राह्मणाने जो स्तूप निर्माण केला होता तो स्तूप पात्रावर निर्माण केला होता, म्हणजे त्याच्यामध्ये अस्थी नव्हत्या, ते पात्र होतं. आणि पिपलीवनचे जे मौर्य लोक होते यांना केवळ राख मिळाली, त्याच्यामुळे त्यांनी फक्त त्या राखेवर स्तूपाची निर्मिती केली. म्हणजे अशा प्रकारे या पृथ्वी तलावर पहिल्यांदा भगवान बुद्धांच्या अस्थींवर एकूण 8 स्तूपांची निर्मिती झाली होती. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या थूप वंश ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता त्यावेळेस त्याने केलेल्या विविध धम्मकार्यामधलं एक महत्त्वाचं धम्मकार्य म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थींवर त्याने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 अस्थि स्तूपांची निर्मिती केली होती. त्याने काय केलं की या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं परत उत्खनन केलं. सम्राट अशोकाने या सर्व अस्थि स्तूपांचं दर्शन घेतलं. या 8 पैकी त्याने 7 स्तूपांचं परत उत्खनन केलं आणि यामध्ये असलेल्या जे काही बुद्धाच्या अस्थी होत्या हे बाहेर काढल्या. या अस्थी परत बाहेर काढल्या आणि त्या सर्व अस्थी बाहेर काढून त्याने त्या अस्थींना जमा केलं, पूजा केली आणि परत त्या अस्थींचे
असे छोटे 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 84,000 भाग केले आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्यांनी अशा अस्थिस्तूपांची निर्मिती केली. ज्यावेळेस तो या अस्थिस्तूपांना भेट द्यायला गेला तर हे जे रामग्रामचे कोलीय लोक आहेत यांनी त्या स्तूपाचं उत्खनन करायला विरोध केला होता. असं सांगितलेलं आहे की जेव्हा अशोक गेला होता या स्तूपाचं उत्खनन करायला तर या लोकांनी अशोकाला विरोध केला. त्यामुळे अशोकाने रामग्रामच्या कोलियांनी बांधलेल्या स्तूपाचं उत्खनन केलं नाही, तसाच तो परत आला. पण बाकीचे जे काही 7 स्तूप होते त्या सर्व 7 स्तूपांचं उत्खनन केलं आणि अशा प्रकारे 84,000 स्तूपांची निर्मिती संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने केली. अशा प्रकारचाही इतिहास या थूप वंशामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. दाठा वंश, हा जो दाठा वंश आहे, दाठा म्हणजे काय? दाठा म्हणजे दात. भगवान बुद्धांचे दंत धातू आहे ना, कॅन्डीला बुद्ध विहार आहे, तिथे भगवान बुद्धांचे दंत धातू ठेवलेले आहेत. तर त्या दंत धातूचा इतिहास आपल्याला या दाठा वंश या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. दाठा म्हणजे दात. त्याच्यानंतर गंधवंश आहे, शासन वंश आहे, बुद्ध घोषानुसती आहे, सद्धम्म संगहो, अत्तनंगुल विहारस, छकेस धातू. छकेस धातू म्हणजे केस धातूच, भगवान बुद्धांचे केस धातू, त्याचा पण इतिहास आहे. म्हणजे अशा प्रकारे या वंश साहित्यातील या सर्व ग्रंथांमधून आपल्याला भगवान बुद्धांचा इतिहास, भगवान बुद्धांचा धम्म तत्वज्ञान त्याचा इतिहास, सोबतच श्रीलंकेमध्ये झालेल्या संपूर्ण राजांचा इतिहास या सर्व ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. आणि म्हणून पाली बौद्ध साहित्याच्या जगतामध्ये वंश साहित्याचं सुद्धा विशेष महत्त्वाचं स्थान आहे. आपण सर्वांनी या सर्व वंश साहित्यांचं अध्ययन करणं अतिशय महत्त्वाचं आहे.